नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारताबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी श्रीलंका सरकार कटिबद्ध. राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, सुषमा स्वराज, सिरिसेना यांच्या दरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा. दिमापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्तांसह 3 अधिकारी निलंबित. घटनेबाबत आसामकडून निषेध व्यक्त. अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिजला नमवत भारताची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक. आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत. सविस्तर वृत्त. भारताबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी श्रीलंका सरकार कटिबद्ध असल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी स्पष्ट केलं आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल सिरिसेना यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. भारताकडून श्रीलंकेला अव्याहत मिळत असलेल्या सहकार्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारत श्रीलंकेला असंच सहकार्य करेल असा विश्वासही सिरिसेना यांनी व्यक्त केला. श्रीलंका सर्व समुदायांना सोबत घेऊन जाण्याचं धोरण अवलंबत असल्याचंही ते म्हणाले. आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्यात सुषमा स्वराज श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचीही भेट घेणार असून परराष्ट्र व्यवहार मंत्री मंगला समरवीरा यांच्याशी त्या चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील 13 आणि 14 मार्चला श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून तब्बल 28 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या संसदेला संबोधित करणार आहेत, तसंच अनुराधापुरा आणि कॅन्डीलाही भेट देणार आहेत. यापूर्वी 1987 मध्ये राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना श्रीलंकेला भेट दिली होती. पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्यात तामिळींचा प्रभाव असणाऱ्या युद्धग्रस्त जाफना आणि त्रिंकोमाली इथं भेट देणार असून या भागाचा दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील. नागालँडमधल्या दिमापूर इथं कथित बलात्काराच्या आरोपीला जमावानं ठार मारल्याच्या घटनेबद्दल आसाम सरकारनं निषेध नोंदवला आहे. हा आरोपी आसामचा रहिवासी होता. या घटनेनंतर आसाममध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. या घटनेबाबत पोलीस उपायुक्त तसंच मध्यवर्ती कारागृहाच्या 2 पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी दिले आहेत. दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या 5 जणांपैकी 1 जण काल मरण पावला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आसाममध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. स्पेक्ट्रम लिलावात आतापर्यंत 77,000 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. 2100 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज तसंच 900 आणि 800 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव नव्यानं सुरू करण्यात आला आहे. या लिलावातून 82,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. अजूनही उरलेल्या स्पेक्ट्रम्सची विक्री शिल्लक आहे. पर्यावरण आणि जागतिक हवामान बदलाच्या मुद्द्यावर एकत्रित कार्य करण्यासाठी संयुक्त कृती गटाची स्थापना करण्यावर भारत आणि इजिप्तनं सहमती दर्शवली आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. इजिप्त इथं होणाऱ्या पर्यावरण विषयक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जावडेकर कैरो इथं गेले असून इजिप्तमधल्या भारतीय दूतावासात वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. हवामान बदल, शहरी कचरा व्यवस्थापन, धोकादायक कचऱ्यांचं व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरणपूरक प्रशासन या विषयावर हा कृती गट कार्य करेल असं जावडेकर म्हणाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये पूर्वापार चालत आलेला सीमावाद सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या पथकाची राज्य सरकारनं पुनर्रचना केली आहे. 8 सदस्यांच्या या पथकाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांचाही यात समावेश असेल. कर्नाटकचा भाग असलेलं बेळगाव आणि काही इतर शहरांच्या हक्कावरून दोन्ही राज्यात गेली कित्येक वर्ष तंटा सुरू आहे. देशात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नसून काल दिवसभरात आणखी 50 जण मृत्युमुखी पडले आहेत. देशभरात आतापर्यंत 1289 जण स्वाईन फ्लूमुळे दगावले असून 5 मार्चपर्यंत जवळपास 24,000 लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 196 जण मृत्युमुखी पडले असून 1136 लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. भारतामध्ये स्वाईन फ्लूसारख्या मोसमी ज्वर संसर्गांना आळा घालण्यासाठी वार्षिक लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय ठरेल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. लसीकरणामुळे काही संसर्ग रोखता येतात, तसंच मृत्यू रोखता येऊ शकतात असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. ही लस 3 ते 4 प्रकारच्या तापाच्या विषाणूंवर विकसित करण्यात आली असल्याचं संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे.
भारतातल्या आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी कौतुक केलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अचूक अंदाजामुळे चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींमधल्या मृतांच्या आकड्यात लक्षणीय घट झाल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाच्या अचूकतेमध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अचूक अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापनातली तत्परता यामुळे 2013 मधल्या ओदिशातल्या फायलिन चक्रीवादळात फारशी जीवितहानी झाली नाही. या चक्रीवादळात 47 जणांचा बळी गेला. हे प्रमाण 1999 मध्ये ओदिशात झालेल्या भीषण चक्रीवादळाच्या तुलनेत पुष्कळच कमी आहे. 1999च्या चक्रीवादळात 9843 जणांचा बळी गेला होता. महिलांच्या आरोग्यात अधिक सुधारणा व्हावी या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे येत्या 8 ते 10 मार्च या कालावधीत एक विशेष देशव्यापी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत या तिन्ही दिवशी देशभरातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसंच सामुदायिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी गरोदर स्त्रियांसह इतर महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित केली जाणार आहेत, असं केंद्रीय आरोग्य तसंच कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी सांगितलं. मुंबईतली उपहारगृह आणि पब 24 तास सुरू ठेवायला राज्य सरकारनं खरोखरीच मंजुरी दिली आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. अशा प्रकारचं नवीन धोरण सरकारनं आखलं असेल तर त्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोणत्या उपाययोजना केल्या आहेत असंही न्यायालयानं विचारलं आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अभय ओक यांनी हे मुद्दे उपस्थित केले. मुंबईतली उपहारगृह आणि बार 24 तास सुरू ठेवायला राज्य सरकारनं संमती दिल्याचं तसंच हा प्रस्ताव शहर पोलिसांनी मान्य केल्याचं वृत्त प्रसिद्धी माध्यमांनी दिलं होतं. महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. सरकारनं राज्यात डान्सबार बंदी घातली असतानाच्या काळात महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचं निरीक्षण या समितीनं नोंदवलं आहे. उपहारगृहांबाबतचा निर्णय अंमलात येण्यापूर्वी या समितीकडे विचारार्थ पाठवावा असं न्यायालयाचं म्हणणं आहे. स्वस्त दरातल्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज वितरणासंदर्भातले नियम शिथिल केले आहेत. या अंतर्गत स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी प्रक्रिया शुल्काचाही एकूण घर खरेदी खर्चामध्ये समावेश करायला बँकेनं परवानगी दिली आहे. साधारणपणे घर खरेदीसाठी लागणाऱ्या रकमेमध्ये या शुल्काचा 15% इतका वाटा असतो. मात्र त्यामुळे कर्जदारावर अतिरिक्त भार निर्माण होत असे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं नियम शिथिल करून त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. सांगली जिल्ह्यात लेहगाव इथं पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जतचे आमदार विलासराव जगताप परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. दुष्काळ निवारणावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा दुष्काळी भागातल्या सिंचन योजना अग्रक्रमानं पूर्ण कराव्यात अशी मागणी परिषदेत करण्यात आली. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून आवंडी, शेगाव, लेहगाव ही गावं वंचित राहिली आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. 123 गावं असलेल्या जत तालुक्याचं विभाजन करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आघाडी सरकारनं मुस्लिम समाजासाठी घेतलेला शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाचा निर्णय राज्यातल्या युती सरकारनं रद्द केला आणि राज्यात त्याचे पडसाद उमटू लागले. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारचा सांप्रदायिक चेहरा जनतेसमोर आल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. तसंच हा मुद्दा आम्ही राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करू असंही पाटील यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये काल मुस्लिम समाजानं धरणं आंदोलन केलं. रिपाईसह राज्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा या आंदोलनाला पाठिंबा होता. तसंच संभाजी ब्रिगेड, श्रमिक मुक्ती दल यासारख्या अन्य संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत हा अध्यादेश रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या अल्पसंख्याक विभागानंही काल जिल्हाध्यक्ष PN पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारलं. स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुण्यात कालपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं आयोजन आयाम, आशय फिल्म, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी संयुक्तरित्या केलं आहे.
या महोत्सवात चित्रपटाच्या माध्यमातून महिलांनी केलेल्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महोत्सवाचं उद्घाटन काल प्रसिद्ध गायिका आरती अंकलेकर टिकेकर यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना प्रभा मराठे यावेळी उपस्थित होत्या. नृत्य, गायन, चित्रकला, शिल्पकला अशा विविध कलांमधून कलावंत स्त्री आणि तिचा जीवनपट उलगडणारे देश-विदेशातले 5 चित्रपट रसिकांना पाहता येतील. क्रिकेट. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ऑकलंड इथं पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सामना सुरू असून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या 19 षटकात 2 बाद 104 धावा झाल्या आहेत. पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज सरफराज अहमद 49 धावांवर धावचीत झाला, तर अहमद शेहजाद 18 धावा करून तंबूत परतला. दरम्यान काल पर्थ इथे झालेल्या अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिजला नमवून भारतानं रोमहर्षक विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिजनं भारतासमोर ठेवलेल्या 183 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला. संयमी खेळी करणाऱ्या धोनीला आर अश्विननेही तितकीच चांगली साथ दिली. सलामीच्या फलंदाजांनी मात्र काहीशी निराशा केली. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिजचा डाव टीम इंडियानं सर्व गडी बाद 182 धावांमध्ये गुंडाळला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे विंडीजचे फलंदाज निष्प्रभ ठरले. विंडीजतर्फे होल्डरनं सर्वाधिक 57 धावा केल्या. भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीनं विंडीजचे 3 गडी बाद केले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारताच्या सलग 4थ्या विजयाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सायनानं चीनच्या जिहान वांगला 21-19, 21-6 असं हरवून उपांत्य फेरी गाठली. सायनाचा मुकाबला उपांत्य फेरीत चीनच्या सुनयूशी होणार आहे. सायना आणि सुनयूमध्ये आतापर्यंत 2 सामने झाले असून दोघींनी 1-1 सामना जिंकला आहे. हवामान. येत्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी तर परवा म्हणजे 9 मार्चला विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारताबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी श्रीलंका सरकार कटिबद्ध. राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, सुषमा स्वराज सिरिसेना यांच्या दरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा. दिमापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्तांसह 3 अधिकारी निलंबित. घटनेबाबत आसामकडून निषेध व्यक्त. अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिजला नमवत भारताची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक. आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.